जगाच्या जीवना पांडुरंगा देवकी रडते आहे आणि कारागृहात बंद आहे. कारागृहाला तारे टाकलेले आहेत. कंस आपल्या महालात आहे. रोजची रोज कंसाला माहिती जात आहे आणि एके दिवशी देवकीला गर्भ राहिला आणि काही दिवसाने देवकीला एक कन्या झाली. ती कन्या फटकन आला. कंस हातातून हिसकला आणि तिला फाडकन मारून टाकला. अशा करू 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 4-5 कन्या 6 कन्या त्यांनी मारला.
त्यावेळी देवकी विचार करते, भगवंता पांडुरंगा, अरे आम्ही कोणतं पाप केलं रे? अरे नाही मुलाबाळांचा सुख, नाही लग्नाचा सुख, नाही ऐश्वर्याचा सुख, म्हणून रडते आहे, रडते आणि देवाला पुन्हा साकडे घालते, विनंती करते. तुझा माझा देव कारी वैरकार, तुझा माझा देव कारी वैरकार. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दाखवीसी. तुझा माझा देव कारी वैरकार, तुझा माझा देव कारी वैरकार, तुझा माझा देव कारी वैरकार. बडे बांधुनिया देशी काढ हाती, बडे बांधुनिया देशी काढ हाती. ऐसे काय कीती, ऐसे काय कीती, आले तुझा, आले तुझा. तुझा माझा देव कारी वैरकार, 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 तुझा माझा देव कारी वैरकार. आलो देवा तुझी नाम मन देवा करमाची, नाम मन देवा करमाची, नाम मन देवा करमाची. नाही तर जीवा, नाही तर जीवा, देवा माझा, देवा माझा. तुझा माझा देवा कारी वैरकार, तुझा माझा देवा कारी वैरकार, तुझा माझा देवा कारी वैरकार. रडते आहे देवकी, विनंती करते आहे देवाला, अरे मारून टाका मला, पण अशा वेदना मात्र देऊ. आणि कोणीही असेल, एखाद्यासोबत आपला झगडा झाला तेव्हा वाईट वाटते, एखादा कोणी आपल्याला विनाकारण शिव्या दिला तरी वाईट वाटते, साहजिकच आहे. आणि हा स्वतःचा भाऊ, कंस आणि देवकी दोघे भाऊ, तर एवढा म्हणजे विरोध वाढला की जेवढे पुत्र झाले तेवढे मारायचाच का. तर क्रमाने 6 मुली झाल्या, 6 मुल्या आपटून मारून टाकल्या. आणि 7वी जी मुलगी होती
रोहिणीच्या गर्भात होती आणि 8वा जो हा बाळ कृष्ण हा होता देवगीच्या गर्भात. देवगीच्या गर्भात असताना तिकडे आकाशवाणी झाली, अरे कंसा, तुझा काळ जन्माला येणार आहे. कंस सावध झाला, रागा रागाने येऊन चौकशी केला, ढकलढुकल केला आणि पाहून वापस गेला. गेल्यानंतर अनायसे श्रावण मध्य अष्टमी होती आणि अंधारी रात्र होती, पावसाळ्याचे दिवस होते आणि ठीक रातचे 12 वाजता कृष्ण भगवंताचा जन्म. आणि तिकडे योग मायेने रोहिणीच्या पोटी जन्म घेतला. ती होती गोकुळा. कालच विषय गेला. गो म्हणजे इंद्रिय, कुड म्हणजे शरीर. हे कुठं होती? माया बी कुठे होती? योग माया कुठं होती? गोकुळा. आणि हा कृष्णाचा जन्म कुठे झाला? कुठे झाला? मथुरा नगरीत. कुठे जन्म झाला? मथुरा नगरीत. आता सुंदर असा गोरस बाळ जन्माला आला, तेही रातचे 12 वाजता. ज्या वेळे बाळ जन्माला आला त्यावेळे मात्र त्या जहलचे कुलपा पूर्ण तुटल्या आणि त्या कारागृह मध्ये होते हवालदार, ते खूप झोपी गेले. कारण हा काम सगळा योग मायेचा होता, भगवंताचा होता. तर आता सुंदर असा गोडस बाळ जन्माला आला, पण देवकीला चिंता वाढली, रडू लागली. देवा भगवंता, अरे एवढा सुंदर बाळ माझा, हा दृष्ट कंस येईल मारून टाकल, म्हणून दोघे मनोमन विचार करत आहेत. विचार करत असताना कृष्णाने जन्मता बरोबर आईला विराट दूध दाखवला. समजते का? विराट रूप, विराट रूप, तेजस्वी रूप आईला दाखवला. अगं आई, मी जन्माला आलेला आहो, तुला घाबरायची काय कारण? देवकी म्हणते, बाबा बाळा कृष्णा, अरे तू ज्या स्थितीत जन्माला आलास त्या स्थितीत राहा म्हणे, नाही तर तुला बाळाची उपमा देतील कोण म्हणे. तू देव आहे की दानव आहे की भक्त आहे, मला याच्याशी संबंध. पण म्हणे नक्की आई, आई तुला मी या जहलामधून जरूर सोडावीन म्हणे, पण मात्र तू घाबरू नकोस म्हणे. तेव्हा मात्र देवकीला धीर आला. पण आता उपाय तरी काय करावं? मग देवाने आपला छोटासा रूप घेतला. छोटासा रूप घेतल्यानंतर एक त्या कंसाच्या जेल मधली टोपली बघितला. कोण? वसुदेव. वसुदेव म्हणजे वासना. ते तुमच्या आमच्याकडे सर्वाकडे आहे. आणि ती मोठा भारी जरी बसलेला असेल कोणी व्यक्ती, त्याचा बिना वासनेने जन्म झालेला वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे. तर टोपलीमध्ये छोट्याच्या बाळाला घेतला. सगळे द्वारपाल झोपलेले आहेत, कारागृहाचे दरवाजे खुललेले आहेत आणि हा जहाला निघालेला आहे वासुदेव. यमुना नदीला खूप पूर आलेला होता. दोन्ही तळ्याने भरलेली होती यमुना नदी.
आता जाता 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 रात्र अंधारी होती, रात्रीची वेळ होती आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर गेला आणि विचार करते, भगवंता काय रे आमची कसोटी पाहतोस? माधे भगवते देवी काय आमची कसोटी पाहतोस? काहीतरी आम्हाला साह्य हो म्हणून त्या वेळेस मात्र त्यांनी विनंती केली. भक्त जन बसले वो विठ्ठले भक्त जन बसले करुणा कल्लोळे करुणा कल्लोळे पांडुरंगे 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 भक्त जन ये ओ विठ्ठले भक्त जन ये ओ विठ्ठले भक्त जन सजल जलद घन पावन परिधान 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 जगदंबे भक्त जन भक्त जन ये ओ विठ्ठले पांडुरंग 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 अशा प्रकारे माता